साताऱ्याच्या घाट परिसरात शेतकऱ्यांना फुलवली सफरचंद बाग. राज्यभर गाजतोय प्रयोग. बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी. सातारा जिल्ह्यातील पसरणी घाट परिसरात एका जिद्दी शेतकऱ्याने अशक्य वाटणारे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. ऊस, भाजीपाला, धान्य पिकवणाऱ्या जमिनीत आता थेट सफरचंद बहरले. 2 एकर क्षेत्रात तब्बल 600 सफरचंदाची झाडं लावून बापू भिलारे यांनी शेतीत नवा इतिहास घडवला आहे. त्यांच्या या प्रयोगाची चर्चा आता राज्यभर रंगली असून अधिकारी, पर्यटक आणि शेतकरी प्रत्यक्ष बाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. महाबळेश्वर पाचगणीच्या कुशीत वसलेला पसरणी घाट, थंड हवामान, डोंगररांगा आणि निसर्गरम्य परिसर याच भागात बापू भिलारे या शेतकऱ्याने हटके प्रयोग करत 2 एकर क्षेत्रात 600 सफरचंदाची झाडं लावली आहेत. अनेकांनी हा प्रयोग अशक्य असल्याचं सांगितलं, पण जिद्द, मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज ही बाग फळांनी डावरली आहे. लाल, चुटूक, टवटवीत आणि आकर्षक सफरचंदांनी सजलेली ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक भेट देत आहेत. फक्त पाहणीच नाही तर शेतकरी सुद्धा ही प्रयोग समजून घेण्यासाठी पसरणीकडे धाव घेत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत नव्या पिकांकडे वळण्याची प्रेरणा या बागेतून मिळते आहे. आणि या यशस्वी प्रयोगाची दखल प्रशासनाने सुद्धा घेतलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेतावर जाऊन पाहणी केली. बापू भिलारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या पाठीवर जिद्दीचे अभिनंदन केलं आहे. अधिकाऱ्यांनी शेतातील ताज्या सफरचंदाचा आस्वाद घेत गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेचे कौतुक केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पसरणी.